काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्राचे अध्यक्ष नाना पटोले इंडिया आघाडीचे या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व राजकीय पक्षांचे नेते आणि बंधू अशा कार्यकर्त्यांचा ऐतिहासिक मेळावा आहे. ठीक आहे, हा मेळावा महाराष्ट्रातून देशामध्ये जे परिवर्तन करायचे त्यासाठी विचारी कार्यकर्त्यांचा संच हा उभा करण्याची आवश्यकता आहे आणि त्याची पूर्ण तयारी काँग्रेस आजच्या या बैठकीतून होती. आपण बघितलं गेल्या 60-70 वर्षामध्ये अनेक राज्यकर्ते आपण पाहिले. काँग्रेसचे पाहिले, समविचारी अगदी भारतीय जनता पार्टीचे अटल बिहारी वाजपेयींच्यासारखे सुद्धा नेते आपण पाहिले. कधी असं वाटलं नाही या देशाच्या संविधानाची चिंता ही करण्याची वेळ आहे. कधी असं वाटलं नाही की सामाजिक ऐक्याला सगळ्या लावण्याच्या संबंधीची स्थिती या देशामध्ये तयार झाली. पण गेल्या 18 वर्ष आपण बघतो मोदी साहेबांचं राज्य आलं. एक अजब प्रधानमंत्री आपण या देशामध्ये पाहिलं. त्यांची सगळी भूमिका ही जी गेल्या अनेक वर्ष या देशाला दिशा द्यायचा प्रयत्न ज्या भारताच्या नेत्यांनी केला त्यांच्याबद्दल जनतेमध्ये घृणा कशी तयार होईल आणि वेगवेगळ्या रस्त्याला कसं नेता येईल हा एक पहिली कार्यक्रम आज राज्यकर्त्यांच्याकडून होतो. मोदींची अलीकडची भाषणं बघा, एकच गोष्ट असते, हल्ला कसा देशाच्या पहिल्या प्रधानमंत्र्यांचा जवाहरलाल नेहरूंचा. जवाहरलाल नेहरू ज्या कुटुंबानं देशासाठी सर्वस्व दिले, स्वतः स्वातंत्र्याच्या आधी स्वातंत्र्यासाठी आयुष्याचे आज 10 वर्षापेक्षा अधिक काळ तुरुंगामध्ये घातला. स्वातंत्र्य मिळाल्याच्या नंतर या देशामध्ये संसदीय लोकशाही ही मजबूत कशी होईल या प्रकारची खबरदारी वाढली. दुनियेमध्ये या देशाची इज्जत वाढवली आणि आधुनिक विज्ञान आणि शास्त्र याच्या मदतीनं हा देश योग्य दिशेला कसं जाईल हे महत्वाचं काम त्यांनी केलं. कारखानदारी उभी केली, विज्ञानाच्या आधाराने अनेक संस्था उभ्या केल्या आणि हा देश प्रगतीच्या रस्त्यात गेला. सगळं जग हे मान्य करते पण मोदी साहेब मान्य करत नाही. त्यांना वाईट हातामध्ये मिळाला की नेहरूंच्या टीका करणं हा एक तरी कार्यक्रम अलीकडच्या काळामध्ये झाले आणि म्हणून राष्ट्राच्या उभारणीसाठी ज्यांनी कष्ट केले, त्याग केला, दृष्टी दिली अशांचा सन्मान जर राज्यकर्त्यांच्याकडून होत नसतील तर हे राज्यकर्ते देशाच्या सामान्य माणसाची हिताची दखल करणारे अशा प्रकारचा दावा करता येणार नाही. आपण नेहमी सांगतो हा देश
शेती प्रधान अनेक वर्ष या क्षेत्राचे काम केले, महाराष्ट्रात केलं, देश पातळीवर केलं. मला असंच आहे की देशाच्या कृषी खात्याची संपत्ती घेतल्याच्या नंतर काही दिवसामध्ये बातमी कामावर आली. बातमी अशी होती की यवतमाळ जिल्ह्यामध्ये एका शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. स्वतःची केली का आत्महत्या केली? कलेक्टरला विचारलं, त्यांनी माहिती घेतली आणि काही गंभीर कारण आहेत असा खुलासा माझ्याकडे केला. मनमोहन सिंग प्रधानमंत्री होते. मनमोहन सिंगांना मी सांगितलं की या देशाचा अन्नदाता आज त्यांच्यापैकी कुणी आत्महत्या करत असेल तर त्याची कारणं शोधली पाहिजे. आणि ती कारणं जर शोधायची असेल तर तुम्ही आणि मी जो तो प्रश्न त्यांच्याकडून समजून घेतले तोपर्यंत कुणी गांभीर्याने या प्रश्नाकडे वागणार नाही. मनमोहन सिंगांनी सांगितलं ठीक, तुझ्या आत्महत्या नाही येऊन आपण जाऊया वेळी दुसऱ्या दिवशी विमान काढलं. नागपूरला आम्ही दोघे आलो. नागपूरवरून यवतमाळला गेलो आणि त्या कुटुंबामध्ये त्याच्या पत्नीला भेटलं की त्याने आत्महत्या केली. तिला विचारलं की का आत्महत्या केली? तिने त्याला सगळं सांगितलं. मुलीच्या लग्नासाठी कर्ज काढलं होतं, पीक गेलं हाताचं, कर्ज देता आलं नाही. दुसऱ्या मुलीचं लग्न ठरलं होतं आणि कर्ज दिलं नाही म्हणून सावकाराने घराची वाणी तुझी बाहेर काढली, अवघडचा कर्ज नाव केला आणि त्यामुळे आमची स्थिती असं हे कळल्यावर दुसऱ्या मुलीचं लग्न ठरलं असतं तर भावनांनी ते लग्न होते. दुःखीची विषय केवळ संकट आलं, पीक गेले, देण्याची ऐफत लागली आणि सावकाराला सोन देण्याचा प्रसंग आला म्हणून त्या मुलीने आत्महत्या केली. आणि दोघं परत गेलो. विमानाचं आम्ही चर्चा केली, ते बदललं पाहिजे. मग त्याला मनमोहन सिंगांनी सांगितलं की तुमचा अभ्यास आहे, तुम्ही त्याच्यात सविस्तर खोल जा आणि काय उपाय करायचा याची मला कल्पना द्या. आम्ही लोकांनी अभ्यास केला, तज्ञांची वचक घेतली आणि ठरवलं की या देशाच्या काळ्या आईची इमान राखणाऱ्या शेतकऱ्याच्या डोक्यावरचं कर्जाचा बोजा जोपर्यंत कमी होत नाही तोपर्यंत हा आत्महत्येचा रस्ता बंद होणार नाही. आणि एका हुकमाने 70,000 कोटीचे कर्ज माफ केले. त्याचं महत्वाचं कळलं मनमोहन सिंग यांचा पाठिंबा. आज पुन्हा आत्महत्याचं शासन सुरू झालं. प्रति दिवसाला 6 ते 7 आत्महत्या या देशामध्ये आज होतात आणि हे सरकार झुंकून बघायला चालले. या देशामध्ये एकेकाळी अन्नधान्य आपण परदेशातलं आयात करतो, पण बहादर पंजाबच्या शेतकऱ्यांनी, हरियाणाच्या शेतकऱ्यांनी, वेस्टर्न यूपीच्या शेतकऱ्यांनी, मध्य प्रदेशच्या शेतकऱ्यांनी देशाची गरज भागायला आवश्यक असेल इतकं धान्य पिकवलं आणि देशाची गरज भागवली. आज हा देश या संदर्भात संपन्न झाला, तर दुसऱ्या बाजूने तो शेतकऱ्याचं संकट असेल. 1 वर्ष दिल्लीच्या दारावर पंजाबमध्ये हरियाणाचे काही हजार शेतकरी 1 वर्ष धरणाला जातात. धरणा जातात, अनेक आंदोलनं आपण पाहतो, तर 1 वर्षभर कुटुंबाचे सगळे लोक दिल्लीच्या सीमेवर उन्हाळ्यामध्ये, पावसाळ्यामध्ये, थंडीच्या दिवसामध्ये त्या ठिकाणी आपलं मत मांडण्यासाठी बसतात आणि सरकार त्या संबंधी झुंकून सुद्धा बघत नाही. आज पुन्हा एकदा हे आंदोलन त्या ठिकाणी सुरू झालं आणि म्हणून
ज्यांच्या हातात शस्त्र आहे त्यांना या काळाची इमान राखणाऱ्या शेतकऱ्याच्या, या देशाची वृत्तीची गरज भागवणाऱ्या शेतकऱ्याच्या हिताच्या संबंधीची काळजी नसेल तर आपल्याला सामुदायिक शक्ती करावं लागेल. आणि या लोकांना जसं शेतामध्ये पीक घेतल्याच्या नंतर तण वाचतं, गवत वाचतं, ते जसं काढतो आपण आणि उचलून फेकतो, तसं या संस्थाला आणि या राज्यकर्त्यांना फेकत. हीच अवस्था हीच अवस्था केंद्र सरकारने अनेक धोरणं जाहीर केली. त्याचं एक वैशिष्ट्य मोदीची गॅरंटी. ही गॅरंटी असेल, चेक गॅरंटीच आहे, फक्त त्याच्यावर तारीख लिहिलेली असते आणि त्यावर चेक काय होतो त्याच्या कोणाची खात्री नाही. आज आपण बघतो गॅरंटी म्हणून अनेक आश्वासनं दिली, पण त्याची आश्वासनं पूर्ण होत नाही. अलीकडच्या काळामध्ये काय नक्की या सरकारने केलं? आज हा देश एकसंघ ठेवायचा असेल तर जवाहरलाल नेहरू असो, इंदिरा गांधी असो, अटल बिहारी वाजपेयी असो, या सगळ्यांनी राज्य आणि केंद्र यांच्यात समन्वय साधला, राज्याच्या अधिकाराचा सन्मान केला. आजच्या राज्यकर्त्याची करत नाही. आज त्यांनी भूमिका सोडली. मी अनेकदा बघितलं मनमोहन सिंगाच्या राजवटीमध्ये, त्याच्या आधीच्या काळामध्ये नेहरूंच्या राजवटीमध्ये राज्याचे जे मुख्यमंत्री आहे त्याचा सन्मान त्या ठिकाणी होता. आज मोदींच्या राज्यामध्ये राज्य सरकारच्या त्यांची भूमिका अतिशय असहकार्य असते. आणि त्यामुळे महाराष्ट्रासारख्या अनेक राज्यांचे अनेक प्रश्न शिकले. आपण बघतो अनेक महत्वाचे प्रश्न सोडले पाहिजेत याची भाषणं केली जातात. याच मोदी साहेबांनी याचा उल्लेख याच्या आधी सुद्धा झाला. भोपाळच्या भाषणामध्ये मोदींनी सांगितलं की या देशामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा भ्रष्टाचार आहे. आणि सांगत असताना सांगितलं की हा भ्रष्टाचार बँकेच्या व्यवहारात असलेला, हा भ्रष्टाचार पाटबंधारे पाणी योजना याच्यामध्ये केलं. जाहीर फडणवीसांनी सांगितलं. आजही मला माझं त्यांना आव्हान आहे की भ्रष्टाचार तुम्ही केला असं म्हणता, इरिगेशन खात्यात झाला असं म्हणता, तुम्ही म्हणता की भ्रष्टाचार अन्य ठिकाणी झाला, बँकेमध्ये झाला. केंद्र सरकारी कमिशन निर्माण, सुप्रीम कोर्टाच्या न्यायालयाच्या अध्यक्षाधिकारी निर्माण, त्या भ्रष्टाचाराची चौकशी करावी आणि ती समज देशाच्या समोर ठेवावी. जो कोणी शिक्षक असेल त्यासंबंधी जे काही धोरण कडक तुम्हाला आखायचं असेल तर त्या गोष्टीला आम्हा लोकांचा पूर्ण पाठिंबा आहे. तर माझी खात्री आहे की या गोष्टीत हे राज्यकर्ते फक्त इतर पक्षाच्या लोकांच्या टीका टिप्पणी करणं याशिवाय दुसऱ्या कुठल्याही गोष्टी करत. आणि दुसऱ्या बाजूला राज्यकर्ते त्यांच्या विचाराचे नाही, त्यांना कशा व्यापार देता येईल. झारखंड सारखं राज्य, आदिवासींचं राज्य, आदिवासांचा मुख्यमंत्री काही काही निमित्त काढले आणि आज झारखंडचा मुख्यमंत्री तुरुंगामध्ये टाकला. दिल्लीमध्ये केजरीवाल सरकार अतिशय उत्तम प्रशासन आणि स्वच्छ कारभार म्हणून ज्यांच्या लौकिक आहे, आज त्या सरकारला मुख्यमंत्र्यांना अटक करण्याची तयारी केंद्र सरकारने केली. 7 वेळेला त्यांना नोटिसा पाठवली. त्यांच्या 3 मंत्र्यांना गेल्या 8 महिने तुरुंगामध्ये ठेवलेलं. कर्नाटक, पश्चिम बंगालच्या मंत्र्यांच्या त्या ठिकाणी ऍक्शन घेतली. एवढंच काय तर महाराष्ट्रामध्ये अनिल देशमुखांच्या सारख्या व्यक्तीला, जो राज्याचा गृहमंत्री होता, त्यांना त्या ठिकाणी वर्षभर तुरुंगामध्ये टाकलं. आणि काय अनुभव होतं
शिक्षण संस्थेमध्ये देणगी घेतली 100 कोटी. चौकशी केली, सविस्तर चौकशी झाल्याच्या नंतर आरोपपत्र दिले गेले की 100 कोटी नाही, 99 कोटी नाही, 1 कोटीची देणगी घेतली. आणि नंतर तेही सुप्रीम कोर्टामध्ये सिद्ध झालं की त्याच्या तथ्य नाही. आणि 6-7 महिने अनेक देशमुखांना तुरुंगामध्ये ठेवलं, त्यांची आज या ठिकाणी सुटका नाही. सत्तेचा वापर विरोधकांना तुरुंगात टाकलं, त्यांच्या खोटे खर्चावरनं. जसा या ठिकाणी उल्लेख झाला, सावनाचे संपादक त्यांना या शक्ती तुमच्या टीका टिप्पणी कसा, तुमच्या विरुद्ध बोलता, तुमच्या विरुद्ध लिहितात, लगेच जात तुरुंगामध्ये. आणि त्यामुळे आज या देशामध्ये सत्तेचा गैरवापर हा कसा केला जातो या संबंधीचा एक अनेक उदाहरणं आजच्या राज्यकर्त्यांनी दिली. आणि त्यामुळे हे कुठेतरी आवडलं पाहिजे. आणि हे आवडायचे असेल, सामान्य माणसाच्या लक्षात आले की ईडी असेल, सीबीआय असेल, अन्य संस्था असतील, यांचा वापर करून त्यांच्या विचाराशी सहमत न होणारे जे जे घटक आहेत त्यांना यातना निर्माण करणं, अटक करणं, त्यांच्या खोटे खचले भरणं, या प्रकारची भूमिका आजच्या राज्यकर्त्यांनी सुरू केली. आणि याचा अर्थच हा की मूलभूत लोकशाहीचा जो अधिकार आहे त्याचा हा घाव घालण्याचा प्रकार आहे. आणि तो जर घालवायचा असेल तर आपल्याला या देशामध्ये बदल केल्याचं गत्यंतर नाही. हा बदल करायचा असेल तर भाजपपासून जेवढे शक्य आहे, जेवढे विचारधारा आहेत त्या एकत्र करणं, त्यांना जागृत करणं, त्यांच्यातल्या सगळ्या ताज्या फसल सहकार्यांना सतत सामान्य जनतेशी संपर्क साधून त्या सामान्य जनतेला हे संकटाचं महत्त्व पटवून देणं आणि देशामध्ये सत्तेमध्ये परिवर्तन आणणं हेच गोष्ट आपल्याला करायचे. आणि ती करण्यासाठी काँग्रेस पक्ष असो, इतर पक्ष असो, या सगळ्यांनी एकजुटीनं प्रयत्नाची पराकाष्ठा करावी एवढंच आग्रह आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी आपल्यालाही करतो. आपण सगळेजण याच्यात सहभागी घ्या आणि वेगळी स्थिती निर्माण करायला हातभार लावा हे या ठिकाणी सांगतो आणि आपली वेळ घेतो. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.